हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजत आहे आणि तो मुद्दा आहे, तुम्ही इथे बघू शकता तो. ठीक आहे. हे जे आमदार महोदय आहे, हे बुलढाण्याचे आमदार आहेत. ठीक आहे. हे बुलढाण्याच्या आमदारांनी शिवाजी कोण होता हे जे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे, कॉम्रेड पानसरे, आणि हे पुस्तक ज्या प्रकाशकांच्या माध्यमातून छापल्या जात आहे, त्या प्रकाशकांना रात्री फोन केला आणि त्यांना प्रचंड शिवीगाळ केली, आई बहिणीवरून शिवीगाळ केली, मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या. आणि आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजत आहे. संबंधित आमदार महोदय जे आहे त्यांच्यावरती FIR जो आहे तो कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. त्यासाठी एक दुसरे जे आमदार आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते, ज्यांचं नाव आहे रोहितदादा पवार, आणि त्यामुळे हा जो FIR आहे तो दाखल झालेला आहे. आता इथे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की जर दुसरा सामान्य माणूस असता तर कदाचित FIR दाखल झाला असता का? ठीक आहे. आणि हा गुन्हा जर एखाद्या सामान्य माणसाने केला असता तर त्याला घरातून उचललं असतं का? तर असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत. पहिल्यांदा मुद्दा समजून घेऊ की मुद्दा काय आहे, पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे, नेमका वाद जो आहे तो कुठून सुरू झालेला आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. चला सुरू करूया आपण. आणि या माझ्या सेशनचा जो उद्देश आहे तो फक्त तुमच्यापर्यंत हा जो वाद आहे तो का झालेला आहे ही माहिती पोहोचवणे आहे. यामध्ये मी माझं कोणतंही मत जे आहे ते मांडणार नाहीये. ओके, तुम्हाला ठरवायचं आहे. चला पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा जो वाद निर्माण झाला त्याचा नेमका मुद्दा काय आहे बघा. बघा, वादाची जी ठिणगी आहे ती वादाची ठिणगी का पडली? आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच पुस्तकाच्या शीर्षकातील एकेरी उल्लेखावर आक्षेप घेत प्रकाशकांना धमकी दिली, ज्यामुळे हा विषय जो आहे तो पुन्हा चर्चेमध्ये आला. असं नाहीये की हा विषय चर्चेमध्ये नव्हता. हा विषय अनेक दिवसापासून चर्चेत आहे. एक वर्ग असा म्हणतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणा. ठीक आहे. आणि काही लेखक, काही इतिहासकार जे आहेत, त्यांनी जे जुने पुस्तकं आहे त्याच्यामध्ये शिवाजी असा उल्लेख करून ठेवलेला आहे. ओके. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहास लिहत असताना जनरली इतिहासाची ती लिखाणाची शैली असते की त्यामध्ये नावाचा जो उल्लेख आहे तो केला जात असतो. दोन्ही गोष्टी दोघांच्याही जागेवर योग्य आहेत, असं दोघांचंही म्हणणं आहे. ओके. मग आता मूळ संदर्भ काय आहे? तर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचं आणि वैचारिकदृष्ट्या गाजलेलं पुस्तक आहे. या पुस्तकावर केवळ शीर्षकावरून आक्षेप घेणे हा मूळ आशियाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे. ठीक आहे. मग जेव्हा हा दोघांचं संभाषण झालं तेव्हा जो प्रकाशक आहे तो कोल्हापूरमध्ये राहतो, त्यांनी काय म्हटलं की तुम्ही शीर्षकाकडे जाऊ नका, तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही जो आशय मांडलेला आहे त्या आशयाकडे लक्ष द्या, ज्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा शिवरायांची भरपूर स्तुती केलेली आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी होते, यासोबतच ते रयतेचे राजे होते, त्यांनी लोकांसाठी किती चांगली कामं केलेली आहे याचा उल्लेख सुद्धा आम्ही केलेला आहे. हे एक अनालिटिकल पुस्तक आहे. आणि जेव्हा पुस्तकं लिहिल्या जातात तेव्हा त्या पुस्तकाची जी लिहिण्याची जी भाषा असते, जी ढब असते, ती अशी असते. ठीक आहे, असं त्यांचं मत आहे. आणि शिवाजी या शब्दामध्ये जो जी शब्द लागलेला आहे तो सुद्धा आमच्यासाठी अत्यंत आदरार्थी शब्द आहे, असं ते म्हणतात. ओके. आता पुढे जाऊ. पृष्ठभाग दिसणारा वाद जो आहे तो वरचा एवढा आहे, परंतु शीर्षकामध्ये एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे. मग आता पुस्तकाची खोली जी आहे, तर काही लोक काय करतात की फक्त शीर्षकाकडे लक्ष देतात, पण ते त्यांनी पुस्तक वाचलं का? म्हणजे आमदारांनी शिवीगाळ केल्यानंतर समोरचा व्यक्ती जो आहे म्हणजे प्रकाशक तो आमदाराला विचारतोय, तुम्ही पुस्तक वाचलं का? कारण पुस्तकामध्ये आम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं काय 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 लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ठीक आहे. त्यांनी स्त्रियांचा जबरदस्त सन्मान केला. उभ्या भारत देशामध्ये इतिहासामध्ये स्त्रियांचा सन्मान करणारा एवढा मोठा राजा होऊन गेलेला नाहीये. शेतकऱ्यांचं हित साधणारा राजा होता. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही असं सांगणारा शिवाजी राजा हा भारत देशाच्या इतिहासातला पहिला राजा होता. आणि सर्वसमावेशकता, सर्वांसाठी राज्य केलं, सर्वांचं राज्य होतं. राजांनी नेहमी म्हटलं की हे जे राज्य आहे ते रयतेचं राज्य आहे. कवडीची माळ होती व गळ्यामध्ये. इतका महान राजा, इतका पराक्रमी राजा, त्या गोष्टी तुम्ही सोडल्या आणि शीर्षकाकडे तुम्ही बघून राहिलेले आहे, तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, असं त्याचं मत आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. अहो जाहो. ठीक आहे. हा बहुवचनी उल्लेख आहे. आणि एकेरी उल्लेख जो आहे, तर आता बघा, आता आपण इथे कंपॅरिझन केलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन विचार जे आहेत ते आता पुढे येताना आपल्याला दिसत आहे. एक विचार जो आहे ते काय म्हणताय की जे दूरचे लोक आहेत त्यांना आपण अहो-जाहो म्हणतो. ठीक आहे. ही एक प्रकारची कृत्रिमता आहे. ठीक आहे. आणि यामध्ये बोलताना अंतर येतं असं त्यांचं मत आहे. हे केवळ औपचारिकतेचं प्रतीक आहे असं त्यांचं मत आहे. दुसरा जो गट आहे तो म्हणतात की आपण आईचा उल्लेख आई म्हणतो. आपल्या भावाला आपण भावाच्या नावाने हाक मारतो. आपल्या वडिलांना आपण बाबा म्हणतो किंवा बाबाजी म्हणतो. है ना? वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं म्हणतात. दादा म्हणतो, दादाजी म्हणतो, आजी म्हणतो, म्हणतो की नाही? तर मग दुसरा जो गट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या व्यक्तीवर सर्वाधिक प्रेम करतो त्यांचा उल्लेख
सहजपणे आपण एकेरी करतो. यात अवमान जो आहे तो अवमान नाहीये, तर आपलेपणा आहे, जवळीक आहे, प्रेम आहे. ठीक आहे. यासाठी ते उदाहरण देतात, की आपण आता महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते आहे विठुराया. ठीक आहे. पंढरीचा विठ्ठल म्हणतो आपण. तर अनेकांनी त्यांना विठ्ठल म्हटलेलं आहे, विठुराया म्हटलं आहे, विठोबा म्हटलेला आहे. ठीक आहे. माझा सखा म्हटला आहे. ठीक आहे. म्हणजे ईश्वराचा सुद्धा एकेरी उल्लेख जो आहे तो केला गेलेला आहे. तर हे जे उदाहरण आहे, हा दुसरा गट आपल्याला देताना दिसतो. ओके. तर पानसरेंचं काय मत होतं? पानसरेंचं असं मत होतं, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, जे मूळ लेखक आहे, शिवरायांविषयीचा एकेरी उल्लेख हा अनादरातून नाही, तर अत्यंत जवळच्या प्रेमातून आलेला आहे, असं त्यांचं मत होतं. कारण त्यांच्या काळामध्ये सुद्धा हा जो वाद आहे, तो थोड्याफार प्रमाणामध्ये निर्माण झाला होता. तर एक जो वेगळा गट आहे, जो दुसरा गट आहे, तो काय म्हणतो, की शिवाजी राजे तर माझ्यासाठी राजे होतेच, पण आमच्यासाठी ते वडिलांसारखे होते. आणि आम्ही म्हणून त्यांचा उल्लेख तसा करतो. ठीक आहे. ग्रामीण भागातील रयतेसाठी शिवाजी महाराज हे केवळ सत्तेवर राजे नसून त्यांचे दुःख समजून घेणारे सखे बाप आहेत. या अर्थाने लोकांनी राजाकडे बघितलेला आहे, महाराजांकडे बघितला आहे. असा संदर्भ जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतो. आई बापाला कधीही अहो जाहो म्हणतो का आपण? अशी बिरुदे लावण्याची गरज नसते, कारण ते हृदयाच्या अत्यंत जवळ असतात. असं म्हणून आम्ही असा जो उल्लेख आहे तो केलेला आहे असं ते म्हणतात. ठीक आहे. येस. आता पुढचा मुद्दा. इतिहास लेखनाची तटस्थ परंपरा काय आहे? म्हणजे इतिहासकार किंवा इतिहास लेखन करणारे जे लोक आहे किंवा जे इतिहासकार आहे, विचारवंत आहे, लेखक आहे, त्यांचं काय मत आहे या संदर्भात ते बघूया आपण. ठीक आहे. पहा. इतिहासामध्ये चंद्रगुप्त, अशोक, समुद्रगुप्त आणि हर्षवर्धन यांचा उल्लेख कसा करण्यात आलेला आहे? तुम्ही जर पुस्तकं वाचली असेल तर त्या पुस्तकांमध्ये यांचा जो उल्लेख आहे तो उल्लेख कशा पद्धतीने करण्यात आला आहे बघा. जेव्हा तुम्ही चंद्रगुप्तांवरचं पुस्तक वाचता तेव्हा चंद्रगुप्त, सम्राट चंद्रगुप्त असा उल्लेख आलेला आहे. अशोक असा उल्लेख आलेला आहे. समुद्रगुप्त असा उल्लेख आलेला आहे. हर्षवर्धन असा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे. मग हे काय म्हणतात? इतिहास संशोधनामध्ये यांसारख्या महान सम्राटांचा उल्लेख एकेरी करण्याची एक सर्वमान्य परंपरा आहे. असं कोण म्हणतायत? इतिहास लेखन करणारे लोक म्हणतायत. संशोधकाचा शास्त्रीय दृष्टिकोन हा इतिहासकाराने भाविक न राहता तटस्थ राहून लेखन करणे अपेक्षित असते. म्हणून इतिहास लेखनामध्ये एकेरी उल्लेख जो आहे तो केला जातो. ठीक आहे. मग आता याचं समर्थन कोणी केलेलं आहे? तर पहा. इतिहासकार काय म्हणतात? गजानन मेहेंदळे हे एक इतिहासकार आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे या संदर्भात? तर ते म्हणतात, की त्यांच्या ग्रंथात एकेरी उल्लेख केला गेलेला आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यांच्या मते एकेरी उल्लेख म्हणजे अनादर कधीच नाहीये. उदाहरणार्थ लहान मुले श्रद्धेतून शिवाजी म्हणतात किंवा शिवबा म्हणतात किंवा शिवा म्हणतात. ठीक आहे. कारण ते सगळ्यांचे आहे असं ते म्हणतात. दुसरे साहित्यिक ऑथर्स काय म्हणतात? गणेश कुऱ्हाडे म्हणतात. त्यांनीही शिवाजी कोण होता या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. प्रबोधनकर ठाकरेंचं पुस्तक फार प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकाचं जे नाव आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. ठीक आहे. तर त्यांनी दगलबाज शिवाजी, तर दगलबाज या शब्दाचा अर्थ काय आहे? मुत्सद्दी, डिप्लोमॅटिक, हुशार, जिनियस असा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. तर त्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे, त्या शीर्षकावरून आपल्याला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे ते काय लिहिलं असेल. पण या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जबरदस्त स्तुती करणारं पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही वाचलाय का? ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. तर यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा शिवाजी असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. लोकसंस्कृतीमध्ये काय आहे? म्हणजे जी लोकसंस्कृती आहे गावखेड्यामध्ये, तिथे काय म्हटलं जातं? शिवरायांवरील अनेक गाणी, घोषणा आणि आरत्यांमध्ये सुद्धा एकेरी उल्लेख आढळतो. तो निव्वळ आदराने केलेला आहे. आदराचं प्रतीक आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळे जे मतप्रवाह आहे, ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. ठीक आहे. आता पुढे वादाच्या पलीकडे पुस्तकाचा मूळ गाभा काय आहे? तर पहा रे, पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? तर पुस्तकामध्ये म्हटलं आहे, की शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. ते महाराजांना वारसा हक्काने मिळालं नाही, ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलं. शेतकऱ्यांचं हित साधणारा राजा होता. वतनदाराची मनमानी, लूट कायमची थांबवली. शेतीला सामान्य शेतकऱ्यांना बळ देणारे राजे म्हणजे शिवाजी राजे होते, असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. दुसरा भाग बघा, स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. स्त्रियांच्या सन्मानाच्या बाबतीत तर शत्रूंना सुद्धा शिवाजी महाराजांवर प्रचंड विश्वास होता. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांच्या सन्मानाबाबत त्यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती आजही समाजासाठी आदर्श आहे. ओके. सर्वसमावेशकता आहे म्हणजे 18 पगड जातीचे विविध धर्माचे मावळे महाराजांसाठी प्राणांची बाजी लावून लढलेत. ठीक आहे. त्याचे सखोल विश्लेषण पुस्तकामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. निष्कर्ष काय आहे या सगळ्या गोष्टींचा? या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष असा आहे, की मूळ विचार जो आहे त्याला बगल देऊन
विनाकारणच्या वादामध्ये ओढण्याचं जे काम आहे ते काही राजकीय हेतूने केल्या जात आहे असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. ओके. यस. पहा, राजकीय हेतू काय आहे? त्यांना महाराजांचा वापर केवळ स्वतःच्या राजकारणासाठी करायचा आहे. तेच लोक जाणीवपूर्वक अशा क्षुल्लक गोष्टींना वादाचा मुद्दा बनवतात. तर ऐतिहासिक सत्य काय आहे? महाराजांचे शेतकरी, स्त्रिया आणि सर्वसामान्याबद्दलचे जे धोरण आहे, हा खरा इतिहास आहे. मग यामध्ये पानसरे यांनी काय म्हटलेलं आहे त्या पुस्तकामध्ये? पानसरे यांनी म्हटलेलं आहे, छत्रपती शिवाजी राजा हे केवळ राजा नसून एक विचार आहे, तो महान विचार आहे. ती क्रांतीची ज्योत आहे, ती घराघरात पेटली पाहिजे. म्हणजे राजांचे विचार हे घराघरात पोचले पाहिजे. तेव्हा एक आदर्श समाज जो आहे तो निर्माण होईल. तो उद्देश त्या पुस्तकाचा होता. असं कोण म्हणतायत? ते प्रकाशक म्हणतायत आणि पुस्तकाचे मूळ लेखक म्हणतायत. ठीक आहे. आणि त्यांनी हे दुःख व्यक्त केलं आहे, की आपण विचार घेण्याऐवजी आपण फक्त नाव घेतलं. आपण केवळ रूप घेतलं. पण मूळ जो विचार आहे तो मात्र दूर राहिला, असं त्यांचं मत आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. ठीक आहे. पुढे आता आमदारांना अरेस्ट होईल का? त्यांच्यावरती एफ-आय-आर दाखल झालेला आहे. काय दाखल झाला आहे? एफ-आय-आर दाखल झालेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर एफ-आय-आर दाखल होतो तेव्हा त्याला अरेस्ट केलं जातं. मग आमदाराच्या बाबतीत काय होईल? काय होईल? तर मग आमदारांना काही विशेष अधिकार दिले गेलेले आहेत. कोणते विशेष अधिकार आहे? तर बघा, सामान्य नागरिकांपेक्षा त्यांना थोडे वेगळे नियम लागू होतात. ठीक आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये, की त्यांनी गुन्हे केले तर त्यांना अरेस्ट होऊ शकत नाही. आमदारांनी ज्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे, ते त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तर त्यावरून ते आमदार आहेत याच्यावर विश्वास नाही बसत. ते लोकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी लोकांना प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करायला पाहिजे. कदाचित त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली पण असेल. पण त्यांनी त्या मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये जे काही भाषा वापरली आहे, त्यांनी माफी मागितली आहे त्या संदर्भात. दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण दिलगिरी व्यक्त करून हा मुद्दा सुटेल का? मारून टाकण्याची धमकी, आईवरून शिवीगाळ जी अश्लील आहे, जी आपण ऐकू नाही शकत, ते एखाद्या आमदाराला शोभेशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला हा महाराष्ट्र जो आहे तो पुरोगामी आहे. आणि त्या पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला हे अशा प्रकारची जर गोष्टी होत असेल, तर त्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होत आहे. आणि ज्या राजाच्या नावावरून तुम्ही हे करताय, त्या राजाला तरी हे पटलं असतं का? असा विचार जो दुसरा गट आहे तो बोलून दाखवत आहे. ओके. तर चला पुढे जाऊया, बघूया काय आहे तर. दिवाणी खटले जे आहे, त्या दिवाणी खटल्यामध्ये विशिष्ट काळामध्ये यांना अटक करता येत नाही. म्हणजे अधिवेशनाच्या काळामध्ये यांना अटक करता येत नाही. परंतु फौजदारी खटला असेल तर यांना अटक करता येते. अधिवेशन सुरू असेल तर अटक होऊ शकते. परंतु त्यासाठी विधिमंडळाच्या अध्यक्षाची जी गरज, परवानगीची गरज असते. ठीक आहे. पहा पुढं. दिवाणी खटल्यामध्ये त्यांना सुरक्षा कवच असते, परंतु हा जो खटला आहे तो दिवाणी खटला नाहीये. तो फौजदारी गुन्हा आहे. ठीक आहे. म्हणून फौजदारी गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आमदारांना अटकेपासून कोणतेही विशेष संरक्षण मिळत नाही. त्यांना कोणत्याही वेळी अटक केली जाऊ शकते. वेळेचं बंधन नाही. अधिवेशन सुरू असतानाही अटक केल्या जाऊ शकते. जर विधानसभा अधिवेशन सुरू असेल तरी फौजदारी गुन्ह्यामध्ये खून, बलात्कार, फसवणूक, भ्रष्टाचार अटक करता येते. पोलिसांना फक्त योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्यातले कर्तव्यदक्ष, अतिप्रामाणिक पोलीस जे आहे, ते काय भूमिका घेतात हे पाहणं आपल्यासाठी उत्सुकतेचं असणार आहे. ठीक आहे. आमदाराला अटक करताना स्थानाचं महत्त्व मोठं असतं. विधानसभा सभागृहाच्या आवारात पोलिसांना कोणत्याही सदस्याला थेट अटक करता येत नाही. ठीक आहे. परंतु ते बाहेर अटक करू शकतात. ठीक आहे. येस. कायदेशीर प्रक्रिया काय आहे? तर फौजदारी गुन्ह्यामध्ये जर एफ-आय-आर दाखल झाला, तर आमदाराला प्रोटोकॉल फॉलो करणं, म्हणजे त्याला अटक करताना प्रोटोकॉल फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अधिवेशन काळामध्ये अध्यक्षाला तसं माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथून पुढे काय प्रोसेस होते ते आपण बघूया एकदा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहे? तर शिक्षेच्या तीव्रतेनुसार अटकेचे नियम दाखवलेले आहे. ठीक आहे. 7 वर्षांपेक्षा कलम 41 अ हे जे नोटीस आहे, ती नोटीस द्यावी लागते. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करता येत नाही. ओके. नोटीस देणे गरजेचं आहे. आणि 7 वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजे दखलपात्र गुन्हा असेल आणि पोलिसांकडे पुरेसे पुरावे असेल, तर त्याला अध्यक्षांना कळवणे बंधनकारक आहे. परंतु त्याला वॉरंटशिवायही अटक करता येते. तर आता आपल्याला हे पाहायचं आहे, की या वादावर पडदा टाकला जातो, की संबंधित आमदार जे आहे त्यांना अटक केल्या जाते. ओके. त्यांचा पक्ष त्यांच्या संदर्भात काय भूमिका घेतो, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मी जे तुम्हाला सगळं सांगितलं, त्यामध्ये तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे. मी तर माझी भूमिका काही सांगितली नाही. जे 2 गट आहे, त्या दोन्ही गटांची मी भूमिका सांगितली. ओके.
तर या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला काय वाटतं? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ओके. आणि छत्रपती शिवाजी राजे जे आहे, ते भारत देशातील नाही तर विश्वातील महान राजे होते. कारण अं, या विश्वामध्ये अनेक राजे होऊन गेले. पराक्रम हा सगळ्यांमधला गुण आपल्याला दिसतो. पण त्याही पलीकडे जाऊन चारित्र्य नावाचा जो गुण आहे, तो युनिक आहे. आणि तो मला असं वाटतं, की फार कमी राजे आहे हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा समावेश आपण महान राजा, रयतेचा राजा. ओके. तुम्ही त्याला प्रेमाने काहीही म्हणा. ओके. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, शिवबा म्हणा किंवा दुसरं काही म्हणा. महाराष्ट्रामध्ये 2 वेगवेगळे गट आहे. त्या दोघांचे विचार मी तुम्हाला सांगितले. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला सेशन कसं वाटलं हे सुद्धा सांगा. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. ओके. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.